पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नयेत यात कितपत तथ्य? खात असाल तर लक्षात ठेवा या दोन गोष्टी. पावसाळा जितका आल्हाददायी असतो तितकाच तो आजारांचा म्हणूनही ओळखला जातो. या काळात अग्नी मंद होतो, त्यामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही. तसेच दूषित पाणी, शिळे किंवा बाहेरचे अन्नपदार्थ यांमुळे पचनाच्या तक्रारी निर्माण होतात. तसंच हवेत कधी दमटपणा तर कधी गारवा असल्याने संसर्गजन्य आजार उद्भवतात. यामध्ये ताप, सर्दी, खोकला या बरोबरच त्वचेच्या तक्रारीही डोकं वर काढतात. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात आहारांची योग्य पद्धतीने काळजी घ्यायला हवी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पावसाळ्यात सगळीकडे पाणी आणि चिखल असतो. यामध्ये विषाणूंची वाढ पटकन होते. त्यामुळे पालेभाज्या दूषित होण्याचे प्रमाण जास्त असते. पालेभाज्यांमध्ये लोह, फायबर, आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे जास्त असल्यामुळे या आहारात नियमितपणे असाव्यात असे सांगितले जाते. मात्र पावसाळ्यात या भाज्यांमधून संसर्ग होण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यात शक्यतो पालेभाज्या टाळलेल्या जास्त चांगल्या. पण खायच्या असतील तर मात्र कोणती काळजी घ्यायला हवी पाहूया. तर पहिलं आहे, पालेभाज्या खरेदी करताना पालेभाजी खरेदी करताना ती कोरडी आणि स्वच्छ असेल याची काळजी घ्यावी. बरेचदा पालेभाजी खरेदी करताना ती वरच्या बाजूने अगदी चांगली दिसते, पण आतून पूर्ण सडलेली असते. अनेकदा या भाजीत बराच चिखलही असतो. पैसे देऊन महाग भाजी आणली आहे तर टाकून द्यायचे जीवावर आल्याने आपण भाजी निवडताना जास्तीत जास्त पाला घेतो. पण हा पाला ओलसर आणि खराब झाला असेल तर पोटाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात पालेभाजी खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. दुसरं, पालेभाज्या साफ करताना निवडलेली भाजी साफ करताना ती एका चाळणीत घेऊन योग्य पद्धतीने साफ करायला हवी. अनेकदा आपण भाजी वरचेवर धुतो आणि घाईत तशी शिजवतो किंवा फोडणीला घालतो. मात्र शक्यतो प्रत्येक पान नीट धुतले जाईल असे पहावे. शक्य असल्यास कोमट पाणी घेऊन भाजी धुवावी. एरवी आपण फ्लॉवर किंवा अन्य कीटक असणाऱ्या भाज्या ज्याप्रमाणे मिठाच्या पाण्यात घालून ठेवतो, त्याचप्रमाणे पालेभाज्याही काही मिनिटे मिठाच्या पाण्यात घालून धुवावी आणि मगच करायला घ्यावी. त्यामुळे भाजीवर काही किटाणू किंवा विषाणू असतील तर ते निघून जाण्यास मदत होते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अजून एक मित्रमैत्रिणींनो, आपण तुमच्यासाठी फिटनेसचा कोर्स घेऊन आलेलो आहे, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जर तो तुम्हाला कोर्स बाय करायचा असेल तर नक्की अर्ली50 हा कोड टाईप करून तुम्ही हा जो आपला फिटनेसचा कोर्स आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमचं वजन कशा प्रकारे कमी करू शकता, हा कोर्स खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तर लवकरात लवकर ही ऑफर संपायच्या आधी अर्ली50 हा कोड टाकून बाय करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.